नमस्कार माझ्या लाडक्या मुलींनो, मुलांनो आणि नातवंडांनो. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. त्यातून तुम्ही नक्कीच चांगला बोध घ्याल. ऐका तर बरं का. माझ्या कथेचंच नाव आहे एक हृदयस्पर्शी कथा. ऐका. माझी पत्नी आतून ओरडली, आता किती वेळ तो पेपर वाचत बसणार आहात? आता ठेवा तो पेपर आणि तुमच्या लाडक्या लेकीला खायला दिलंय ते संपवायला सांगा. मामला गंभीर वळण घेणार असे दिसले. मी पेपर बाजूला सारला आणि घटनास्थळी दाखल झालो. सिंधू, माझी एकुलती एक लाडाची लेक, रडवेली झालेली होती. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले. तिच्यापुढे एक दही भाताने पूर्ण भरलेला बाऊल होता. सिंधू तिच्या वयाच्या मानाने शांत व समजूतदार, गोड आणि हुशार मुलगी होती. मी बाऊल उचलला आणि म्हणालो, बाळ, तू 4 घास खाशील का? तुझ्या बाबासाठी. सिंधू, माझी बाळी, थोडी नरमली. पालथ्या मुठीने डोळे पुसत म्हटली की मी सगळं संपवेन, 4च घासच नाही. थोडी घुटमळली आणि म्हणाली, बाबा, मी हे सगळं संपवलं तर तुम्ही मला मी मागेन ते द्याल? नक्की. तिने पुढे केलेल्या गुलाबी हातात मी हात दिला आणि वचन पक्के केले. पण आता मी थोडा गंभीर झालो. बाळ, पण तू कॉम्प्युटर किंवा दुसरे एखादं महागडं खेळणं मागशील तर आता बाबाकडे तेवढे पैसे नाहीत बेटा. नाही बाबा, मला तसे काही नको आहे. तिने मोठ्या मुश्किलीने तो दहीभात संपवला. मला माझ्या पत्नीचा आणि आईचा खूप राग आला. एवढ्या छोट्या मुलीला कुणी एवढं खायला देतं, ते पण तिला न आवडणारं. पण मी गप्प बसलो. सगळं मोठ्या कष्टानं खाऊन संपवल्यावर हात धुवून सिंधू माझ्यापाशी आली. डोळे अपेक्षेने मोठे करून आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या. बाबा, मी या रविवारी सगळे केस काढून टाकणार, तिचीही मागणी होती. हा काय मूर्खपणा चाललाय? काय वेडबीड लागले काय? मुलीचे मुंडन अशक्य. सौचा आवाज वाढत चालला होता. आपल्या सगळ्या खानदानात असलं काही कुणी केलं नाही, आईने खडसावले. ती सारखा टीव्ही पाहत असते. त्या टीव्हीमुळे आपली संस्कृती आणि संस्कार वाया चालले आहेत. बेटा, तू दुसरं काही का मागत नाहीस? या तुझ्या कृत्यामुळे आम्ही सगळे दुःखी होऊ. तुला आम्हाला बघवेल का सांग? बाबा म्हणाल्या, सिंधू बेटा, आमचाही विचार कर. मी विनवणीच्या स्वरात म्हटलं. बाबा, तुम्ही पाहिलंत ना मला तो दहीभात संपवणं किती जड जात होतं ते. आता ती रडायच्या बेतात होती आणि तुम्ही मला त्या बदल्यात मी मागीन ते द्यायचं कबूल केलं होतं. आता तुम्ही मागे हटता आहात. मला कोणत्याही परिस्थितीत दिलेलं वचन पाळणाऱ्या राजा हरिश्चंद्रांची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना. आपण दिलेली वचने आपण पाळलीच पाहिजेत. मला आता ठामपणा दाखवणं भाग होतं. काय डोकं बिकं फिरलंय काय? आई आणि सौ एका सुरात. आता जर मी दिलेला शब्द पाळला नाही तर सिंधू पण दिलेला शब्द तिच्या पुढल्या आयुष्यात पाळणार नाही. मी ठरवले, तिची मागणी पुरी केली जाईल. गुळगुळीत टक्कल केलेल्या सिंधूचा चेहरा गोल असल्याने आता तिचे डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसत होते. सोमवारी सकाळी मी तिला शाळेत सोडायला गेलो. मुंडन केलेली सिंधू शाळेत जाताना बघणं एक विलक्षण दृश्य होतं. ती मागे वळाली आणि टाटा केला. मीही हसून टाटा केला. तेव्हाच एक मुलगा कारमधून उतरला आणि तिला हाक मारली, सिंधू, माझ्यासाठी थांब. गंमत म्हणजे त्याचेही टक्कल केलेले होते. अच्छा, हे असं आहे तर, मी मनात म्हणालो. त्या कारमधून एक बाई उतरल्या आणि माझ्यापाशी आल्या. तुमची सिंधू किती गोड मुलगी आहे. तिच्यासोबत जातोय तो माझा मुलगा, हरीश नाव त्याचे. त्याला लुकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर झालाय. येणारा हुंदका त्यांनी आवंडा गळून दाबला आणि पुढे म्हणाल्या, गेला पूर्ण महिना तो शाळेत आला नाही. केमोथेरपी चालू होती, त्यामुळे त्याचे सगळे केस गळाले. तो नंतर शाळेत यायला तयारच नव्हता, कारण मुद्दाम नाही तरी साहजिकच मुले चिडवणार. सिंधू मागच्याच आठवड्यात त्याला भेटायला आली होती. तिने त्याला तयार केले की चिडवणाऱ्यांचे मी पाहून घेईन, पण तू शाळा नकोस बुडवू. मी कल्पनाही केली नव्हती की ती माझ्या मुलासाठी आपले इतके सुंदर केस गमवायला तयार होईल. तुम्ही तिचे आई वडील किती भाग्यवान आहात. अशी निस्वार्थी आणि निरागस मुलगी तुम्हाला लाभली आहे. ऐकून मी स्तब्ध झालो. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
मी मनाशी म्हणत होतो माझी छोटीशी परी मलाच शिकवते आहे खरं निस्वार्थ प्रेम म्हणजे काय ते. या पृथ्वीवर ते सुखी नव्हेत जे स्वतःची मनमानी करतात. सुखी तेच की जे दुसऱ्यावर जीवापाड प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी स्वतःला बदलायलाही तयार होतात. आपल्यालाही आपलं आयुष्य सिंधूसारखं बदलता यायला पाहिजे. मुलांनो,